ताडोब्यात जिप्सी बुक झाली नाही तर सफारीसाठी हा दुसरा ऑप्शन पण आहे. नमस्कार, मी कौस्तुभ आणि चंद्रपूर शहर बघून झाल्यावर महाराष्ट्र दौऱ्याच्या 23व्या एपिसोड मध्ये आम्ही निघालोय ताडोब्याला. प्लॅन अचानक बनल्यानं सफारी बुकिंग तर नव्हती, पण आपण एक चक्कर मारून येऊ म्हटलं. जंगल, पाणी, माणसं, गाड्या, रस्ते बघत बघत आम्ही निवांत चाललो होतो तर शशांक म्हणे बाहेर काहीतरी दिसतंय. पाणी प्यायला हरणांचा एक कळप आला होता. रस्त्याच्या दोन्हीकडे धरणाचं पाणी होतं. थंड वारा सुरू होता आणि वरनं 40 डिग्रीची हीट आम्हाला गरम करत होती. निसर्ग पावतोय की तापवतोय हेच कळत नव्हतं. अभिषेकला माहिती होतं जिप्सी सोबत त्या कॅन्टरची सफारी असते आणि तिचे बुकिंग केलेले लोक ऐनवेळी आले नाही तर ती सीट आपल्याला भेटू शकते. अत्यंत जास्त पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन आम्ही त्या तिकिटासाठी गेलो, पण आमच्याहून जास्त पॉझिटिव्ह लोक तिथे ऑलरेडी उभे होते. मोठ्या मनानं आम्ही न भेटणाऱ्या तिकिटाचा त्याग केला. या कमानीवरच्या वाघाचं दर्शन घेतलं आणि इथले डोंगर, नद्या, शेत्या बघता बघता धरणाच्या बॅकवॉटरला आलो. भर उन्हात बोटिंग करण्यापेक्षा गाडीत बसणं जास्त कम्फर्टेबल वाटल्यानं आम्ही धरणाला आणि ताडोबाला धन्यवाद करून निघालो भद्रावतीच्या दिशेनं सुप्रसिद्ध जैन मंदिर बघायला. भद्रावतीचं हे जैन मंदिर म्हणजे आर्किटेक्चरचा प्रतिम नमुना. इथलं दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो जवळच असलेल्या विजासन लेणीला. याच्या आतमध्ये भगवान बुद्धांच्या प्रतिमा आहेत. डावीकडे, समोर आणि उजवीकडे. या टेकडीच्या